शासनाला जाग आणण्यासाठी उद्याच्याला बाईक रॅली काढण्यात येणार आहे। या पंढरीसारख्या भूवैकुंठाचं पावित्र्य नष्ट करण्याचा हा जो सरकारचा प्रयत्न आहे, येथील येथील स्थानिकांची घरे दारे व्यापाऱ्यांची दुकाने हे उद्ध्वस्त करण्याचं जे सरकारचं काम चालू आहे। रामकृष्ण हरी देवाभाऊंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर हा अत्यंत विध्वंसक असा प्रकल्प आहे। आम्ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। त्या कॉरिडॉरमध्ये आपलं घर गमावण्यापेक्षा जर सरकारी जागेत जर प्रगती झाली किंवा तिथलं जर नीट व्यवस्था जर केली गेली तर किती छान होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारी जागांचा उपयोग होईल, आपल्या कुणाचीच घरं पडणार नाही। रामकृष्ण हरी। श्री क्षेत्र पंढरपूर नगरी ही एक आध्यात्मिक नगरी आहे, तरी महाराष्ट्र शासन याला पर्यटन स्थळ बनवू पाहत आहे। उद्या कॉरिडॉरच्या विरोधात बाईक रॅली आहे, तर इतर दुकानदारांनी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी पंढरपूरकरांनी जेवढं होता होईल तेवढं लाखोच्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये सामील व्हा। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने उद्याच्याला कॉरिडॉर विरोधामध्ये एक रॅली आयोजित केलेली आहे। की सरकारी पडीक जमिनींचा शासकीय जागांचा उपयोग करावा व नको ते विध्वंसक घरादारावर नांगर फिरणारे जे प्रकल्प आहेत ते रद्द व्हावेत। पूर्ण शहरामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत तिथं विकास व्हावा अशी समितीची मागणी पहिल्यापासूनच आहे आणि तसं प्रस्तावही त्यांनी शासनाकडे सादर केलेला आहे। त्या सदर जागेचा शोध घेण्यासाठी उद्या मोटर बाईक रॅली निघणार आहे। त्याचा शासकीय महत्त्वाच्या मोकळ्या जागा आणि भरपूर मोठ्या पण जागा आहेत, त्या जागा उजेडात आणण्याकरता आपण रॅली काढत आहोत। आपल्या तीर्थक्षेत्राचा बचाव करण्याकरता आपल्याला पंढरपुरातील ज्या मोकळ्या जागा आहे, शासकीय मोकळ्या जागा आहे, त्या जागा सरकारला दाखवण्याकरता मोटरसायकलने जाऊन सर्व पंढरपुरातल्या जागा दाखवायच्या आहे। आज तुम्ही जात्यात आहे, आम्ही सुपात आहेत अशी परिस्थिती मानू नका, कारण उद्या रस्ता रुंदीकरण कुठेही होऊ शकतं। मग या शासनाच्या जागांचा उपयोग काय? म्हणजे आपली घरदार पाडण्याकरता शासन त्यांच्या जागा सुखरूप ठेवत आहे। पंढरपूर पीपल्समध्ये सर्वांचे स्वागत आहे। मुख्यमंत्र्याचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे कॉरिडॉर, पंढरपूर कॉरिडॉर, त्याच्या विरोधात तीर्थक्षेत्र बचाव समितीचा आवाज बुलंद होताना आता दिसत आहे। उद्याच्याला जो बाधित भाग आहे आणि तमाम पंढरपूरच्या वतीनं बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे, त्या रॅलीच्या बाबत नियोजन काय आहे आणि बाईक रॅली कशी निघणार आहे आणि लोकांना बाधित लोक काय आवाहन करतायत हे जाणून घेण्यासाठी आपण तीर्थक्षेत्र बचाव समितीचे सदस्य व बाधित लोकांशी आज बोलणार आहोत। उद्या होणाऱ्या बाईक रॅलीमध्ये सर्व पंढरपूरकरांनी व बाधितांनी सहभागी व्हावे। शासनाला जाग आणण्यासाठी उद्याच्याला बाईक रॅली काढण्यात येणार आहे। या पंढरीसारख्या भूवैकुंठाचं पावित्र्य नष्ट करण्याचा हा जो सरकारचा प्रयत्न आहे, येथील येथील स्थानिकांची घरे दारे व्यापाऱ्यांची दुकाने हे उद्ध्वस्त करण्याचं जे सरकारचं काम चालू आहे, त्याला विरोध करण्यासाठी पंढरपुरातील सर्व बाधित व आसपासच्या लोकांनी उद्याच्याला दिनांक 8/4/2026 रोजी बाईक रॅली सर्व बाधितांनी काढलेली आहे। आणि बाधित म्हणजे इथे मंदिरापासूनच बाधित नाहीत, तर आजूबाजूचे जे इथं मंदिराच्या जीवावर जगणारे आहेत, अनिल नगर म्हणा, आंबेडकर नगर किंवा कोळे गल्ली वगैरे, इथून सर्व माळे गल्ली सर्व व्यापारी, म्हणजे हे व्यापारी आपले त्यांची दुकानं नाहीत, पण इथून जर उद्याच्याला हा कॉरिडॉर झाला तर त्यांना सुद्धा इथून बाहेर काढण्यात येणार आहे। हे नको असेल तर सर्वांनी उद्याच्याला यासाठी त्याला विरोध म्हणून सर्वांनी हजर व्हा, ही माझी नम्र व कळकळीची विनंती आहे। रामकृष्ण हरी देवाभाऊंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर हा अत्यंत विध्वंसक असा प्रकल्प आहे। आम्ही सरकारला वेळोवेळी याची जाणीव करून देतोय की यामध्ये आमची घरदारे दुकाने पाडून भरपूर विध्वंस होणार आहे, आमचं मानसिक आर्थिक भरपूर नुकसान होणार आहे, पण सरकार आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये। आम्ही अनेक प्रदर्शने आधी पण केली आहे आणि आता आम्ही उद्या शोधयात्रा म्हणजे जी जागा आहेत ते सरकारला दाखवून देणार आहेत। तेव्हा आमचं सगळं पंढरपूर बाधितांनी आणि आस्था असणाऱ्या पंढरपूर लोकांना कळकळीची विनंती आहे की उद्या बाईक रॅलीमध्ये
सगळ्यांनी आवर्जून सहभाग घ्यावा आणि सरकारला दाखवून द्यायचं आहे की हा प्रकल्प आम्हाला पूर्णपणे नष्ट करायचाच आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. नमस्कार. उद्या होणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीमार्फत रॅली निघणार आहे. त्याच्यामध्ये आपण बहुसंख्याने उपस्थित राहावं, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. रामकृष्ण हरी. उद्याच्याला 8 एप्रिल उद्या सकाळी 9:30 वाजता आपल्या कॉरिडॉरच्या विरोधात, पण सरकारी जागा ज्या आहेत पण त्याच्यावरती सरकार काहीच करत नाहीये, त्याच्याबद्दल आपण आपल्या कॉरिडॉरमध्ये आपलं घर गमावण्यापेक्षा जर सरकारी जागेत जर प्रगती झाली किंवा तिथलं जर नीट व्यवस्था जर केली गेली तर किती छान होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारी जागांचा उपयोग होईल. आपल्या कुणाचीच घरं पडणार नाहीत आणि कॉरिडॉर होणार नाही. ह्या पद्धतीत आपण उद्याच्याला बाईक रॅली म्हणजे दुचाकीवरून रॅली काढायची आहे आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या घरादारातल्या सगळ्यांना, ज्यांना गाड्या येतात आणि ज्यांना येत नाहीत अशाने दुसऱ्यांच्या गाडीवरती असं सर्वांनी यावं. कृष्ण हरी. श्री क्षेत्र पंढरपूर नगरी ही एक आध्यात्मिक नगरी आहे. तरी महाराष्ट्र शासन याला पर्यटन स्थळ बनवू पाहत आहे. तरी याच्या विरोधात उद्याच्याला पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने भव्य अशी दुचाकी मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे. तरी जे कोणी आपले संभाव्य बाधित बंधू भगिनी व इतर पंढरपूरकर वासियांनी या रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, ही माझी नम्र विनंती. उद्या कॉरिडॉरच्या विरोधात बाईक रॅली आहे. तर इतर दुकानदारांनी, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी, पंढरपूरकरांनी जेवढं होता होईल तेवढं लाखोच्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये सामील व्हा. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने उद्याच्याला कॉरिडॉर विरोधामध्ये एक रॅली आयोजित केलेली आहे. तरी सर्वांनी सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे व कॉरिडॉर रद्दसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्याला आपण सर्वांनी समर्थन द्यावे. जय श्रीराम. उद्या बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता खादी ग्रामोद्योगपासून पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बाईक रॅलीचे उद्दिष्ट आहे की सरकारी पडीक जमिनींचा, शासकीय जागांचा उपयोग करावा व नको ते विध्वंसक घरादारावर नांगर फिरवणारे जे प्रकल्प आहेत ते रद्द व्हावेत. या दुहेरी हेतून आम्ही ही या रॅली आयोजित केलेली आहे. तरी पंढरपूर मंदिर संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी तसेच शासकीय जागांचे विकासाचे जे सरकारी अनास्था आहे ते अनास्था दूर करण्यासाठी, त्या सरकारी अनास्थेतनं सरकारला जागृत करण्यासाठी उद्या बहुसंख्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे. नमस्कार. मी राजहंस बोलतोय. उद्या तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं मोटर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पंढरपूर शहरामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत तिथं विकास व्हावा अशी समितीची मागणी पहिल्यापासूनच आहे आणि तसं प्रस्तावही त्यांनी शासनाकडे सादर केलेला आहे. त्या सदर जागेचा शोध घेण्यासाठी उद्या मोटर बाईक रॅली निघणार आहे. त्यात सर्वांनी सामील व्हावं अशी मी विनंती करतो. उद्या आपण 8 तारखेला एक मोटर रॅली काढत आहोत. शासकीय महत्त्वाच्या मोकळ्या जागा आणि भरपूर मोठ्या पण जागा आहेत, त्या जागा उजेडात आणण्याकरता आपण रॅली काढत आहोत. आपले घरदार न पाडता वारकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, त्यांची सुखसुविधा त्यांना आपण मोठ्या प्रमाणात देऊ शकतो हे दाखवासाठी उद्याची रॅली आहे. त्यामुळे सर्व बहुसंख्य बाधित लोकांनी आणि आमच्या मित्रजनांनी त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आम्ही सगळ्यांना विनंती करतोय. उद्या आपल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीच्या तर्फे भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. आपल्या तीर्थक्षेत्राचा बचाव करण्याकरता आपल्याला
पंढरपुरातील ज्या मोकळ्या जागा आहे, शासकीय मोकळ्या जागा आहे, त्या जागा सरकारला दाखवण्याकरता मोटरसायकलने जाऊन सर्व पंढरपुरातल्या जागा दाखवायच्या आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्व बाधित मंडळी एकत्र येऊन आपापल्या गाड्या घेऊन मोटरसायकलवर सरकारच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यायची आहे. इतक्या मोठ्या जागा ह्या पडीत असताना, मोकळ्या असताना आमचे घरदार पाडण्याचं काय कारण आहे? त्याच्याकरता सर्वांनी उद्या सकाळी 9:30 वाजता खादी ग्रामोद्योग या ठिकाणी हजर राहावे ही आमची विनंती आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता बेर्णारे, कॉरिडॉर बाधित महिला संघटनाचं मी काम करते. उद्या 8 तारखेला 8 एप्रिलला भव्य बाईक रॅलीचं आयोजन आपण करतोय. त्याचं कारण असं की पंढरपूर मंदिर परिसर आणि DP प्लॅनवाले हे सर्वच जण ह्या चुकीच्या पद्धतीने बाधित होत आहेत आणि त्यासाठी आपण उद्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करतोय. ते अशासाठी की पंढरपुरातील प्रशासनाच्या अनेक जागा पडीक आहेत, म्हणजे 2-2, 4-4 एकर जागा पडीक आहेत, त्या वापरात नाहीत. त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प नाही, विकास योजना नाहीत. अशा जागांवरती प्रशासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करतो विनाकारण, जिथं काही डेव्हलपमेंट नाही, आणि ते सोडलंय आणि आमची घरदारं पाडण्याचा घाट घातलेला आहे. अशा प्रसंगी DP प्लॅनवाले, तमाम पंढरपूरकर आणि कॉरिडॉर बाधितवाल्यांना मी विनम्र आव्हान करते की उद्याच्या बाईक रॅलीला आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय आणि शासनाच्या जेवढ्या गावामध्ये जागा आहेत त्या आपल्याला निदर्शनाला आणून द्यायच्या आहेत की त्याच्यावरती तुम्ही काय असेल ते विकास योजना करा. विकासाला आमचा विरोध नाही, पण चुकीच्या विकासाला आमचा विरोध नाही. पंढरपूरकरांना माझं दुसरं एक आव्हान आहे की आज तुम्ही जात्यात आहे, आम्ही सुपात आहेत अशी परिस्थिती मानू नका, कारण उद्या रस्ता रुंदीकरण कुठेही होऊ शकतं. मग या शासनाच्या जागांचा उपयोग काय? म्हणजे आपली घरदारं पाडण्याकरता शासन त्यांच्या जागा सुखरूप ठेवतंय असा अर्थ झाला. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण उद्या भव्य बाईक रॅलीला उपस्थित राहावे. महिला, पुरुष, छोटी मुलं सर्वांनी या रॅलीला उपस्थित राहावे.